हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त, मजेत आणि आनंदी असाल. तर आता जवळजवळ माझी सर्वच कामं झाली आहे. माझे कपडे पण धुवून मी वरती वाळवत घातले आहे. आणि आता मला ही डब्यांची अलमारी क्लीन करायची आहे. क्लीन म्हणजे मी जास्त काही करणार नाही आहे. मला ह्या डब्यांखाली ठेवलेला जो न्यूजपेपर आहे तो चेंज करायचा आहे. आणि दुसरा न्यूजपेपर टाकून त्यावर मी डबे पुसून ठेवणार आहे. डबे काही जास्त खराब झालेली नाही, त्यामुळे ते मी घासणार नाही आहे. ते फक्त तसेच ठेवणार आणि सोबतच मला हे तांदूळ पण साफ करून ठेवायचे आहे. नाही म्हटलं तरी अलमारी जरी पॅक असली तरी त्यावर सूक्ष्म असे धुळीचे कण हे असतातच. आणि जास्त दिवस आपण साफसफाई केलीच नाही तर जाडेसुद्धा लागलेली असतात, नाही का? त्यामुळे हे कामं मी आपले 2-3 महिन्यानंतर करत राहते. दिवसातला अर्धा तास म्हणा किंवा 15-20 मिनटं म्हणा, आपण एखादे काम ठरवून जरी केलं तरी आपलं घर हे नेहमी व्यवस्थित राहू शकते. त्यामुळे मी 15 मिनटं का होईना असं एखादं काम करत राहते. कारण घरातली कामं ही आपल्यालाच करावी लागतात. त्यामुळे एका वेळेस खूप सारे कामं करण्यापेक्षा मला वाटते रोज रोज थोडं थोडं जरी काम आपण नियोजन करून केलं तर आपल्यालाही ती केल्यासारखे वाटत नाही आणि खूप कामाचा ताणही पडत नाही. चला तर इथे आता डब्यांचं कपाट क्लीन करून झालं आहे. असं घरातील एखादं काम केल्यावर अलमारी म्हणा किंवा घरातील एखादा कोपरा म्हणा, जेव्हा आपण नीट आणि व्यवस्थित ठेवतो तेव्हा स्वतःलाच खूप चांगलं वाटते की चला आपण हे कामसुद्धा केलं आहे. अशा वेळेस कोणी आपली स्तुती करो किंवा नको करो,
आपणच आपल्याला शाबासकी द्यायची. दुसऱ्याच्या कौतुकाची वाट न पाहता स्वतःचं कौतुक आपण स्वतःच करून घ्यायचं. तर आता मी इथे तांदूळ पण साफ करून घेते. चला तर आता कामं करता करता सायंकाळ झाली आणि मी इथे आता रव्याचे अप्पे बनवत आहे, जे की दही टाकून बनवले जातात आणि हे इन्स्टंट तयार होतात. मुलांना तर हे खूप आवडतात. चला तर मग आता आम्ही अप्पे एन्जॉय करतो. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.